होसपेटकडे जाणारा रस्ता. जास्त रहदारी नाही आहे ह्या रस्त्यांवरती ॲक्च्युली. आत्ता वाजलेत 7 आणि नाही आहे गर्दी, बस एवढंच. तुम्ही बघू शकत असाल तर 300 किलोमीटर रनिंग झालं आहे आणि आता वाजलेत 9:30. ऑन ॲव्हरेज चांगला अर्धा तास आधीच पोचलो आहे. तर थोडासा ब्रेक येणार आहे आता 15 मिनटाचा, कारण की दर 100 किलोमीटर आपण गाडीला ब्रेक देणार आहोत. आता माझं रिमेनिंग रनिंग राहिलेलं होतं. हम्पे एक्सप्रेस वे प्रायव्हेट लिमिटेड, आईजवली प्रायव्हेट लिमिटेड. अरे वा, एक नंबर पाणी राव हे बघा मित्रांनो. हा सीन जाता का म्हणे. केवढं आहे, समुद्रागतच आहे राव. पावसात गरगरीत पाणी भरल्या मस्त दिसत असेल. तो एक नंबर समुद्रच आहे हा. ॲक्च्युली समुद्र नाही आहे, धरण आहे कुठलं. मी आता गुगलला सर्च करून बघेन आणि मग सांगेन. तिकडं त्याचा प्लांट पण आहे शुद्धकरणाचा. पाणी कमी झालं आहे पण जबरदस्त दिसतं आहे. पुढं माणूस विकत काय बसला आहे. छोटासा बोगदा आहे. आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना एवढंच बोगदे म्हणजे काहीच नाही. 3:30 वाजल्यापासून गाडी चालवते, झोप नाही. आता शेवटी बाचल्यावर झोपले. राजस्थानी ढाबा बघितलाय त्यामुळं खास झोपण्यासाठी, आडवं पडण्यासाठी आपला हारने तो गेलाय. झोपतो 15 मिनिट. 11 वाजले. 11 आणून दुपारच्या 2 वाजले गत पडले. 3 इथल्या टपरीत झोपलेलो आहे. बरोबर 10 मिनटं मस्त झोपलो लावलेलं मला खुर्चीवर बसून. तो शेवटी म्हणला की त्याला राहुल नाही मला सांगायला, तर इथं राजस्थानी ढाब्यात जाऊ तिथं म्हणला बाचलीत झोपायला. तर मेरा भी बत्ती जलीवर मी इधर आ गया. ते जेवणार आहे तर 15-अर्धा तास तरी झोपणार आहे. जाऊ मग. फुलकी आणि शेवभाजी.